जी फार सुंदर आपलं मनोगत व्यक्त केलं. आलेल्या मानव जीवा कर काही करणी सेवा, करणीने मिळतो भगवान. सोडून दे रे गर्व अभिमान, देवाला विसरला म्हणून दुखी झाला, आणि कर्माने मिळतो योगदान. सोडून दे रे गर्व अभिमान. मित्रांनो, फार सुंदर या ठिकाणी कर्मावर मार्गदर्शन केलं. समजदार आहात तुम्ही. मी गायक नाही आहो, भजनी नाही आहो, पण आज मला त्या 20 वर्षाची आठवण येऊन राहिली का 20 वर्ष आधी मी संचालन करत होतो. मला आता आठवण राहिली की मी आता नवीनच या मार्गात आलो, आणि म्हणून धन्यवाद. यानंतर आम्ही मार्गदर्शनाला सुरुवात करत आहे. तर आपण शांत रीतीने आणि एक चित्त एक लक्षप्रमाणे बाबाच्या हयातीतले मार्गदर्शन आम्हाला मिळणार आहे. आणि म्हणून आमच्या गटातील मार्गदर्शक आदरणीय कीर्तिवानजी जिपकाटे साहेब हे आम्हाला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना आग्रहाची विनंती करतो, वेळेचे भान ठेवून. आपण सर्व मिळून भगवताला प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्माए नमस्कार. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या वतीने आज तरोडी खुर्द या परिसरामध्ये आदरणीय संजयजी कुंडलिकराव सोनवाने यांच्या निवासस्थानी मासिक नववे हवन पार पडले. त्या पित्यार्थ एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे. या चर्चा बैठकीमध्ये स्वयंसृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. यांना माझा प्रणाम. तसेच आपल्या सर्वांचे सद्गुरू, मानव धर्माचे संस्थापक, आपल्या सर्व सेवकाचे मार्गदर्शक महान त्यागी बाबा जुमदेवजी सुद्धा उपस्थित आहे. बाबांना सुद्धा माझा प्रणाम. तसेच बाबांना वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या आपल्या मातोश्री वाराणसी आहे, या सुद्धा उपस्थित आहे. आईला सुद्धा माझा प्रणाम. तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे माजी संचालक व गट नंबर 7चे मार्गदर्शक आदरणीय चोळामंजी मोवाडीकर काकाजी हे सुद्धा उपस्थित आहे. यांना सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे माजी संचालक धनराजजी निकारे साहेब हे सुद्धा उपस्थित आहे. यांना सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे बालाघाट या परिसराचे मार्गदर्शक आदरणीय दीनदयालजी कोलते साहेब हे सुद्धा उपस्थित आहे. यांना सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे चारगाव या परिसरातील मार्गदर्शक आदरणीय गद्रेजी, हिंगणा या परिसरातील मार्गदर्शक आदरणीय सोरते काकाजी व आदरणीय सर्व सेवक सेवकिनी बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार. एक मोठे व्यक्ती सुटले, माफ करा. या परिवाराचे मार्गदर्शक आणि या गटातील मार्गदर्शक आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदरणीय आमचे मोठे बंधू शंकररावजी हेळव साहेब हे सुद्धा उपस्थित आहे. यांना सुद्धा माझा नमस्कार. नाही तर भाऊनं म्हटलं तर सर्वच घेतलेले का मलाच सोडलं. आतापर्यंत जे अनुभव झाले, या अनुभवाच्या माध्यमातून असं वाटत होतं की आपण बोलण्यापेक्षा ऐकलेलं बरं. मग अशी भाऊनं सांगितलं की आपल्या इकडं पाहुणे मंडळी आले आहे, त्यांचं मार्गदर्शन झालं पाहिजे. मी बी त्यांना हो म्हटलं, कारण आपण केव्हाही बोलत राहतो, आपण घरचे व्यक्ती आहोत. कारण की गटातले म्हणलं म्हणजे आपल्या घरचे व्यक्ती झाले. आज आपल्याकडं पाहुण्या आल्या, त्यांना मान सन्मान दिला पाहिजे. आणि बोलता बोलता आता भाऊंनी सांगितलं की आता आपल्याला बाबाच्या हयातीतले मार्गदर्शन मिळणार आहे. आणि जेव्हा बाबा हयातीत होते तेव्हा आम्ही एवढूसाच होतो. आता जास्त मोठा नाही झालो, फक्त एवढाच वाढलो, म्हणजे 2 फूट वाढलो सर. आता बाबाच्या हयातीतले अनुभव म्हटल्यावर विचारायचे होते की आता भावाला काय सांगणार आहे. पण असो, जे आपल्याला
महानत्यागी बाबा जुमदेवजी हयातीत असताना भले आज जे पोरं खेळत आहे त्याच पद्धतीने मी खेळत कुदत असेल, पण आताच आपल्या एलोरे भाऊनी मोबाईलचं नाव घेतलं. हा मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढा खराब पण आहे. पण एलोरे भाऊनी सांगितलं की मोबाईल नंबर सेव्ह करायचा आणि तो कोणता, तत्वशब्द नियमाचा. आणि या मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी शिकायला भेटते. आणि आज भले मी तेव्हा लहान असल, बाबांनी मार्गदर्शन करत असताना मी खेळत कुदत असल, पण या मोबाईलच्या माध्यमातून ज्या वेळेस महानत्यागी बाबा जुमदेवजीनं मार्गदर्शन केलं होतं ती या मोबाईल आज आपल्याला म्हणजे आपण ते मार्गदर्शन ऐकू शकतो. पण आपल्याला वेळ पाहिजे, नाही तर फक्त आज आपल्याला जे यंग पिढी आहे ते वेळ काढतात मोबाईलमध्ये फक्त गेम खेळण्यामध्ये. आज जास्तीत जास्त जी यंग पोरं आहे ते अगोदर काय खेळत होते, पबजी खेळत होते. आता पबजी तो गेम बंद झाला आणि तो बिग फायर सुरू झालाय. त्या पोरांपाशी जाऊन बसा तुम्ही, तुमचे लक्ष नको राहू द्या. तो फक्त मोबाईल असा ठेवतो आणि कधी कधी आपली लक्ष न राहताना तो चिल्लावते, पकड 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 पकड, आला आला, मार 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 मार. म्हणजे आपल्याला असं वाटते की मी याच्यापाशी जाऊन बसलो आणि हा कोण म्हणते पकड पकड मार मार, लप 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 लप. पण मला म्हणजे आपल्याला कधी कधी असं वाटते, मग त्याच्याकडे बघितलं म्हणजे असं वाटते अरे हा तर बिग फायर खेळून राहिला. म्हणजे त्याच्या हातामध्ये रायफलच राहते, तो केव्हाही कोणाला मारू शकते. हा युग आता मोबाईलचा आलेला आहे. आणि आता पोरी बी काही कमी नाही. आता पोरच जेव्हा बिग फायर खेळतात तर पोरी काही कमी राहणार आहेत का? त्या पोरी पण इंस्टाग्रामवर आता नुसते व्हिडिओ बनवत राहते. म्हणजे 2-4-5 वर्षानं ते मुलं जेव्हा लग्नाला निघल का नाही, म्हणजे विचारले जाते आपल्याला पोरगा या गावला राहते, पोरीचे आई वडील विचारते पोरगा काय करते. म्हणजे त्यांच्याकडे प्रॉपर्टी किती आहे हे विचारत नाही, पण पोरगा काय करते हे पोरीचे आई वडील विचारते. तर पोराचे वडील आई आणि आई काय सांगल, म्हणून आमचा पोरगा मिलिटरीत आहे जी म्हणून, कारण की तो दिवसभर बंदूक घेऊन मोबाईलवर खेळत राहते. म्हणजे बंदूक कोणाजवळ राहते, जो मिलिटरीमध्ये जवान राहते त्यांच्याजवळ. मग आता पोराचं झालं हा मिलिटरीमध्ये राहते, मग म्हणा जी तुमच्या पोरीनं काय काय शिकलं. म्हणजे पोरवाले बी बघतात की पोरीनं काय काय केलंय, शिक्षण किती झालंय. मग अशी आमच्या मोठ्या वहिनीनं सांगितलं की ग्रॅज्युएट झालं होतं, सरकारी नोकरी होती, पण आता करत नाही कारण की आज भाऊ आहे आणि त्यांचा मुलगा डॉक्टर आहे. म्हणजे ताई म्हणजे वहिनीला काम करायची गरज नाही आहे. तसंच मुलाचे आई वडील सुद्धा विचारल पोरीला, म्हणजे तुमच्या पोरीनं काय केलंय, सिंग क्लास केलाय, पार्लर केलाय की काय केलाय. तेव्हा पोरीचे आई वडील सांगा आमची पोरगी तर हिरोईन आहे जी म्हणून. हिरोईन कशी, अजी इंस्टाग्रामवर नुसते व्हिडिओज बनवत राहते म्हणून. मग तुम्हीच सांगा, हा बिग फायर खेळणेवाला आणि इंस्टाग्रामवाली जेव्हा यांचं लग्न होईल त्यांचे मुलं बाळं, मग अशी घरमालकांनी सांगितलं की मुलाबाळासाठी आम्ही कितीतरी पैसा खर्च केला पण मुलं बाळं झाले नाही. बाबाच्या कृपेनं आणि महानत्यागी बाबा जुमदेवजीच्या आशीर्वादाने आज त्यांना मुलं बाळं झाले. मग तुम्हीच सांगा, हे बिग फायरवाले आणि इंस्टाग्रामवाल्याचं जेव्हा लग्न होईल तर त्यांचे मुलं व्हॉट्सअप आणि फेसबुक सारखेच निघल ना, निघल का नाही निघल. म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की व्हॉट्सअप फेसबुक वापरायला काही हरकत नाही, पण महानत्यागी बाबा जुमदेवजीचे त्यामध्ये मार्गदर्शन आलेले आहे. यूट्यूबवर चांगले चांगले मार्गदर्शन येते, ते ऐकल्यापेक्षा ते चांगले ऐकलेत आपल्या दिमागात भरल. नाही तर याच्यामध्ये आपण फक्त व्यक्तीच्या मागं धावल्यानं होणार नाही, शक्तीच्या मागं धावा, कारण की जे कार्य शक्ती करू शकते ते कोणी करू शकत नाही. एक अनुभव म्हणून एक छोटासा अनुभव सांगतो. मला नाव लक्षात राहत नाही म्हणून मी थोडंसं टाईप करून देतो, कारण की अनुभव सांगत असताना केव्हा कधी कोणा ऐकला तर त्याला माहिती राहिलं पाहिजे की त्यांनी जो अनुभव सांगितला होता हा खरा होता. नाही तर मग असं काही बी सांगून दिलं आणि तुम्हाला फक्त म्हणजे ऐकलं पाहिजे माझं म्हणून असं नाही. एक अनुभव आहे, गाव खैरागड, गुडियारी, रायपूर. म्हणजे आता ते गुडियारी म्हणून एक गाव आहे रायपूर जवळ. उद्या तिथं एक हवन आहे, म्हणजे सामूहिक हवन आहे. या खैरागड हा जो गाव आहे हा महाराष्ट्रामध्ये आहे आणि ते गुडियारी
हा छत्तीसगडमध्ये आहे. म्हणजे महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या बॉर्डरवर हा खैरागड म्हणून गाव आहे. त्या ठिकाणी एका सेवकाचं कुटुंब होतं आणि सेवकाचं कुटुंब महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या कृपेनं आणि भगवंताच्या कृपेनं आणि महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या कृपेनं सुखी आणि समाधानीचे जीवन जगत होतं. सुखी आणि समाधानीचे जीवन जगत असतानाच मी मगाशीच सांगितलं की मोबाईल हा जेवढा चांगला आहे तेवढा वाईट पण आहे. त्या मुलगी शाळेचं शिक्षण झालं, कॉलेजला गेली. कॉलेजचं शिक्षण घेता घेता तिला प्रेम प्रकरण जोडलं. म्हणजे ती मुलगी एका म्हणजे एका युवकाच्या प्रेमात पडली. महान त्यागी बाबा जुमदेवजीनं आपल्याला सांगितलं आहे सत्य मर्यादा प्रेम. पण आपण सत्य मर्यादा प्रेम हे प्रेम आपण भलतंच घेऊन चाललो. त्या पोरगी प्रेमात पडली, तो पोरगा मार्गात नव्हता. आई वडिलांनी तिला समजवलं की बाई असं नाही असं कर. पण आपण बघत असतो की 20 वर्षापर्यंत आईबाप किती प्रेम करल त्याला मायना राहत नाही. अगर 6 महिन्यात 2 महिन्यात अगर माझ्यासारख्याने एखादा पोरीवर प्रेम केलं तर तिला असं वाटते की हा जीवनभर 7 जन्मीचा हात भेटला पाहिजे मला. त्या पोरीनं लव्ह मॅरेज केलं आणि पळून गेली. काही दिवस सुखी संसार त्यांच्या चालू राहिला आणि मुलगा त्याला असं वाटलं की आता ही माझ्या घरी आली. त्यांनी आपले रंग दाखवणं चालू केले. त्याची जे पुराणी जी आदत होती दारू पिण्याची ती त्यानं चालू केली. मगाशी चंदूभाऊनं सांगितलं की वहिनीने सांगितलं थोडंसं घेऊन पाय आणि मग चंदूभाऊनं आपलं दाखवलं. तसं त्या व्यक्तीनं दाखवलं आपली दारू पिणं त्याने चालू केलं. ती मुलगी एवढी त्रासली तिला असं वाटत होतं की मी हे जे केलं हे खूप गलत केलं. पण मुलीनं लव्ह मॅरेज केल्यानंतर परिवार त्यांच्यासोबत बोलत नाही, खास करून वडील आणि भाऊ तर बोलत नाही. पण आईचं काळीज हे खूप प्रेमळ असते. ते मुलीबरोबर चोरून बोलत असते. तशी तिची आई तिच्याबरोबर बोलत होती. 8-10 दिवसानं त्या मुलीबरोबर बोलायची. सैराट पिक्चर पाहिला आहे ना, आरची तशीच बोलत होती आपल्या माईबरोबर, आहे का नाही. तर ती आपल्या आईबरोबर बोलत होती आणि आपल्या आईला सांगितलं तिनं की आई माझी कंडिशन अशी आहे. पण दिवस निघत गेले, ते गरोदर राहिली आणि एका मुलाची आई झाली. आता मुलाची आई झाल्यावर परिवार कसा तरी चालत राहिला. पण मुलगा हळूहळू जसा मोठा झाला, काही दिवसानं मुलगा जेवण करायला लागला. म्हणजे 6 महिन्याच्या नंतर अन्नप्राशन होते आता, आहे का नाही. तर आमच्या जमान्यात एक दिला का खा, नाही तर आता तो जेवढं खात बी नसन तेवढं त्याच्या समोर ठेवल्या जाते. अन्नप्राशन झालं, तो जेवण करायला लागला आणि जेवण केल्यानंतर आपण बघतो की मगाशी कोणतरी सांगितलं सू आणि सी ह्या 2 गोष्टी लागू आहे. तो जेवण करायला लागल्यावर त्याला सी लागत होती जेवण झाल्यानंतर. आता तो सी करत असताना सी काय करणार आहे, तर त्याच्या सी मधून काचाचे तुकडे निघायचे, काचाचे तुकडे. परेशान होऊन गेले ते लोक, डॉक्टरकडे गेले. डॉक्टर बी विचार करू लागला, आई वडिलाला विचारू लागला, हा खेळता खेळता आता जसे पोरं आहे की नाही माती खातेत. डॉक्टर विचारते ना याला कवर झाला की काय झालं, माती खात असेल का. तर डॉक्टर विचारायचे हा खेळता खेळता काही काच बिच खाते का. आई वडील म्हणायचे नाही हा काच बिच खात नाही, पण याच्या शौचालयामधून काच कसे निघतात. आणि ते शौचालय जेव्हा तो करत होता मुलगा, तो रडत होता. कारण आपल्याला माहिती आहे की पाणी अगर कमी पेलं आणि शौच थोडी वेगळी झाली तर त्रास होते. त्या मुलाला 2 वर्षाचा की 1.5 वर्षाचा मुलगा होता, त्याला त्रास होत होता, भरपूर त्रास होत होता. त्या त्रासाला कंटाळून ते डॉक्टर उपचार त्यांनी केले, पण काही आराम लागला नाही. अखेर डॉक्टर उपचार झाल्यानंतर आपल्याकडे इलाज का राहते मार्गात नसताना, वैद्वानी, दुसरा काही इलाज राहत नाही. त्यांनी वैद्वानीकडे सुरू केले आणि मगाशी जसं घरमालकांनी सांगितलं एवढीशी औषध चाटू खात होते म्हणे, कारण की ते महागच तशी राहते, त्याला स्वर्म भस्म काहीतरी म्हणतात. तर ती औषध सुद्धा त्यांनी घेतली. पैसा खूप अतोनात बर्बाद झाला, पण आराम लागला नाही. एके दिवशी त्या मुलीला विचारायला की आम्ही डॉक्टर उपचार केले, वैद्वानी केले, पण मी तर बाबाची सेवकी नाही,
माझ्या आई वडिलाची इथं मानव धर्म आहे. मी आता सर्व सोडतो आणि फक्त आपल्या परमेश्वरालाच नामस्मरण करतो. तिने परमेश्वराला सांगितलं की परमेश्वरा, माझे पती परमेश्वर दारू खूप पितात, माझ्या मुलाला एवढा त्रास आहे, माझ्या पतिदेवाची दारू सुटली पाहिजे आणि माझ्या मुलाचं हे दुःख दूर झालं पाहिजे. मी परत तुमच्या मार्गात येतो. पण मार्गात येऊ कशी, माझा पतिदेव नाही म्हणते. परत तिनं पतिदेवाला समजवलं की सांगितलं की मी माझ्या इथं असेच दुःख होते, माझे दुःख माझ्या परिवारात दूर झाले, कारण भगवंताची खूप महान कृपा आहे. तो पतिदेव त्यांनी ऐकलं आणि दोघेही पती पत्नी मार्गदर्शकाकडे गेले. मार्गदर्शकांनी सांगितलं त्यांना तत्वशब्द नियमाने ते वागू लागले आणि सुखी समाधानीचे जीवन जगून लागले. म्हणजे त्या मुलाला सुख आणि समाधान झालं. परत एक अनुभव असा घडला, हा मेन अनुभव आहे. मी सांगण्याचे जो होतो ते थोडं हा लांब झाला, पण आता जो मेन अनुभव हा आहे. आता अनुभव काय झालं भाऊ? नाही तर भाऊ उभे झाले म्हणजे भेव लागते. सुख समाधानीचे जीवन जगत असताना एक दिवस काय झालं, मुलीच्या आईच्या 8-10 दिवसांनी फोन यायच्या मुलीला, पण 15 दिवस झाले मुलीच्या आईचा फोनच आला नाही. मुलीला विचारायला की दर 8-10 दिवसांनी माझी आई मला फोन करायची, आज 15 दिवस झाले माझ्या आईचा फोन नाही आला. एक दिवस तिची मैत्रीण तिला रायपूरला भेटली, तेव्हा तिनं आपल्या मैत्रिणीला सांगितलं, म्हणे माझी आई वडील कसे आहेत. विचारलं तिनं, म्हणे माझ्या आईच्या 15 दिवस झाले फोन आला नाही. त्यावेळेस त्या मैत्रिणीने सांगितलं, तुला माहिती नाही का म्हणे. म्हणे काय, तुझी आई 10 दिवस झाले म्हणे परमेश्वरात विलीन झाली. मुलीला खूप दुःख वाटलं. तिला असं वाटलं की भले माझे आई वडील बोलत नाही, माझे भाऊ बोलत नाही, पण माझी आई माझ्याबरोबर बोलायची. मला अगर खबर दिली असती, कोणालाही वाटते आखरीचं पाहिलं असतं. जिवंतपणे भले आपण इकडे तिकडे जायला फेकून, पण मेल्यावर असं वाटते नाही एक वेळा बोलावलं पाहिजे होतं आपल्याला. आपण अगर गेलो असतं तर जिवंत झालीच बरं झालं असतं वाटते आपल्याला. तिला असं वाटलं की मला अगर सांगितलं असतं तर मला एक नजर मी आपल्या आईला बघितलं असतं. पण 10 दिवस झाल्यानंतर खरंच ते आईला भेटू शकते का? नाही. पण आपला परमेश्वर काही पण करू शकते. तिनं परमेश्वराला एकच विनंती केली माहीत झाल्यानंतर, सकाळ संध्याकाळ, परमेश्वरा मी आपल्या आईवर खूप प्रेम करायची, फक्त मला माझ्या आईला भेटून द्या. मी तुमचे कार्य करून राहिलो, तुमचे कार्य करत असताना सुख आणि समाधानी तुम्ही भरपूर दिली, पण फक्त आता मला माझ्या आईला भेटवायचं आहे, फक्त मला माझ्या आईला भेटू द्या. सकाळ संध्याकाळ विनंती प्रार्थनेमध्ये ती एकच रट लावायची. एक दिवस दुपारची वेळ होती, ते बेभान झाली होती. त्या बेभानीच्या याच्यामध्ये गावाच्या बाहेर एक तरा होता, त्या तऱ्यामध्ये ते कुदली. आता तऱ्यामध्ये कुदली, आजूबाजूच्या लोक जे मच्छी पकडण्यावाले राहतात आणि त्याला ते दिसली की ही बाई तिथं कुदली. त्यांनी त्या बाईच्या म्हणजे 10 मिनिटानंतर, लवकर तर होणार नाही, 5-10 मिनिटानंतर ते पण कुदले आणि त्या बाईला शोधण्याचे प्रयत्न केले. अर्धा ते पाऊण तास त्यांनी शोधाशोध केली, पण ते बाई त्या तलावात भेटली नाही. यांना विचारायला की बाई गेली कुठं. त्या जे लोक जमले होते त्यांनी तिच्या पतिदेवाला फोन केला. तिच्या पतिदेवाचं रायपूरला दुकान आहे, की रोशनी ही तलावात बुडाली आणि सांगितलं बुडाली, अर्धा तास झाले ती भेटूनच नाही राहिली. आता ही खबर ऐकल्यावर कोणालाही वाटन, तिच्या पतिदेवाने विचार केला की परमेश्वरा आतापर्यंत एवढे दुःख होते, आता सुखाचे दिवस आले आणि माझा लहानसा बाळ आणि माझी पत्नी ही तलावात बुडाली. त्यांनी परमेश्वराला दुकानातच विनंती केली आणि परमेश्वराला सांगितलं की परमेश्वरा मी त्या तलावापर्यंत जातपर्यंत माझी पत्नी माझ्या डोळ्यानं दिसली पाहिजे. त्यांनी परमेश्वराला विनंती केली. इकडं अर्धा पाऊण तास झाला, आली. पाणी आहे का? पाणी आहे रे बापू. अर्धा पाऊण तास झाला, ती मिळाली नाही आणि पतिदेवानं विनंती केली की माझी पत्नी मला मिळाली पाहिजे. आणि तो तलावापाशी जेव्हा आला पण त्याची पत्नी भेटली नाही. परत तलावापाशी त्याने परमेश्वराला विनंती केली की परमेश्वरा भले माझ्या पत्नीनं तुमच्यासमोर काय मागितलं असेल मला माहिती नाही, पण मला माझी पत्नी पाहिजे आणि माझ्या मुलाची आई परत पाहिजे.
म्हणजे एका याच्यात 2 मागितले त्यांनी. आणि बाई म्हणत होती माझ्या आईला भेटून द्या. आता मेल्या माणसाला आपण केव्हा भेटून? जेव्हा आपण मरून तेव्हाच. आता परमेश्वर ऐकन तर ऐकन कोणाची? आता परमेश्वराला हे म्हणते माझ्या आईला भेटव, आणि हा म्हणते माझ्या पत्नीला भेटव ना मुलाच्या आईला भेटव. परमेश्वर याच्यामध्ये पडला. परमेश्वराने दोघांची विनंती मान्य केली. परमेश्वराने दोघांची विनंती मान्य केली. अर्धा तास झाल्यानंतर परत त्या व्यक्तीने परमेश्वराला विनंती केली. काही वेळानंतर, पाऊण तासानंतर जे पाणेवाले राहते त्यांना त्या बाईची शाडी दिसली. त्या व्यक्तींनी त्या बाईला बाहेर काढलं तर बेवस झाली होती. दवाखान्यात नेण्याच्या तयारीत होते, पण पतिदेवानी सांगितलं हिला दवाखान्यात नंतर नेऊ, अगोदर माझ्या घरी घेऊन चला. घरी नेलं. ज्या ठिकाणी विनंती प्रार्थना करत होते त्या ठिकाणी तिला ठेवलं. परत त्या व्यक्तीने परमेश्वराला विनंती केली की परमेश्वरा, माझे लहान लहान मुलं आहे, माझ्या मुलाच्या आईला परत करा आणि माझ्या पत्नीला परत करा. काही वेळानंतर त्या बाईला होश आला. होश आल्यानंतर त्या बाईला विचारलं तू गेली कुठं होती? तेव्हा तिनं सांगितलं की मी आपल्या घरीच होती, मी कुठंच गेली नव्हती, फक्त भगवान बाबा हनुमानजीला विनंती करत होती की माझ्या आईला भेटून द्या. पण बाबा हनुमानजी आले आणि मला स्वर्गात घेऊन गेले, माझ्या आईला भेटवलं, माझ्या आईबरोबर मी बोलली. मी परमेश्वराला विनंती केली की परमेश्वरा मी इथंच राहते, पण परमेश्वराने सांगितलं की तू न माझ्याकडे जे मागणी केली होती ती इच्छा मी पूर्ण केली. आता तुझ्या पतिदेवाची मागणी आहे मला की माझी पत्नी वापस पाहिजे ना माझ्या मुलाची आई वापस पाहिजे, म्हणून तू आताच वापस चल. मग परमेश्वरानं तिला वापस आणलं, होश आला आणि या सुख समाधानीचे जीवन जगत आहे. त्यांचे अजूनपर्यंत त्याग झालेला नाहीये. म्हणून परमेश्वराला आपण जे मागणी करून ते आपल्याला परमेश्वर देते. जास्त बोललो तर माफ करा. परत आठवते की अजून निघाचे प्रयत्न करते, पण मी बोलणार नाही. एवढंच बोलून मी आपले 2 शब्द समाप्त करतो. सर्वांना माझा नमस्कार.